बातमी आहे निलंगा लातूरमधून। निलंगा मतदारसंघात शेतकरी सध्या बिकट परिस्थितीचा सामना करीत आहेत। आसमानी संकट तर नेहमी येतच, कधी दुष्काळ तर कधी पूर, कधी शेतातील जमीन खरडून माती वाहून जाते। हे काय कमी आहे की तर पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत। पीक विमा, अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई, अनुदान यांसह अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मतदारसंघात प्रलंबित आहेत। या गंभीर विषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निलंगा, देवणी, शिरूर, अनंतपाळ येथील शेतकऱ्यांना शासनाने बळ द्यावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। पीक विमा रक्कम खात्यात तात्काळ जमा करावी, अतिवृष्टीच्या शिल्लक शेतकऱ्यांचे अनुदान त्वरित जमा करणे, कर्जमाफी तात्काळ लागू करावी, कृषी अवजारे व खत बी बियाण्यांवरील GST रद्द करावी, लातूर जिल्ह्यातून हलवलेले सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी वळू संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यातच सुरू करण्यात यावे। काय काय मागण्या आहेत ते ऐका। शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान, सोलार सौर पंप अनुदान, मनरेगा अंतर्गत विहीर, जनावर, गोठा बांधकाम केलेल्या शेतकरी अनुदान त्वरित देणे, उत्पादन खर्चाच्या आधारे पिकांना स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव मिळालाच पाहिजे, दूध दर वाढवणे, चालू बाकीदार असलेले शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जाहीर केलेले 50,000 रुपये रक्कम सरसकट तात्काळ देण्यात यावी, सोयाबीन पिकाला योग्य बाजारभाव मिळावा व सोयाबीन खरेदी केंद्र पूर्ववत चालू करावे। वरील सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाने त्वरित मंजूर कराव्यात, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ, नगरसेवक सुधीर लखनगावे, सरपंच रमेश मोगरगे, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजीराव कदम, दिनकर निटुरे, अनिल अग्रवाल, सूर्यवंशी व्यंकट, जब्बार अली, दिलीप हुलसुरे, गोविंद पाटील, किरण मगर, सुभाष पाटील, दिनकर पाटील, शिवाजी पाटील, भगवान जाधव, दिलीप बिरादार, बदरगे अशोक, शेख महम्मद, बिराजदार भागवत, ज्ञानेश्वर पिंड, दत्ता कोराळे, माधव शिंदे, जाधव लिंबराज, प्रशांत येळकर, प्रमोद ढेरे, विक्रम जाधव, ज्ञानेश्वर क्षीरसागर, पांचा राजेंद्र, महाळ चंद्रकांत, पंडित भदरगे, गुंडेराव बिराजदार, संभाजी जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये जे शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या बाबतीमध्ये हे जे निवेदन द्यायचं आहे की त्यांचेसुद्धा डोळे उघडतील आणि जे जे आश्वासनं त्यांनी मागच्या 2-3 महिन्यामध्ये दिलं असेल तर त्याची पूर्तता आज तागायत न झाल्यामुळं आम्ही हे निवेदन देत आहोत। त्या उपरी जर काही परिणाम नाही झाला तर आम्ही चक्काजाम आंदोलन करण्याचं काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। जवळपास 11 मागण्या आम्ही त्या ठिकाणी शासन दरबारी आत्ता आपल्या सर्वांच्या साक्षी आदरणीय डेप्युटी कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। प्रामुख्यानं ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावं, पीक विम्याची रक्कम जे रखडलेली ती त्वरित वितरित करण्यात यावं, अतिवृष्टीचं शिल्लक शेतकऱ्याचे अनुदान त्वरित जमा करण्याबाबतीमध्ये हा एक विषय आहे। कर्जमाफी तात्काळ लागू करावी हे आश्वासन तर अनेक दिवसापासून आपल्या समोर आहे, जनतेच्या समोर आहे, शेतकऱ्याच्या समोर आहे। कृषी अवजारे व खत या बाबतीमध्ये GST जे लागू केले ते रद्द करण्यात यावा। सोयाबीन संशोधन जे केंद्र आणि देवणी वळू संशोधन केंद्र जे जिल्ह्यात सुरू करण्यात यावं ही प्रामुख्यानं अनेक वर्षापासून ही मागणी आहे। तसंच ठिबक सिंचन अनुदान असेल, सोलार सौर पंप अनुदान असेल, मनरेगा अंतर्गत
गोठा बांधकाम केलेलं असेल शेतकऱ्यांना अनुदान त्वरित अदा करण्यात यावं. उत्पादन खर्चाच्या आधारे पिकांना स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव मिळालाच पाहिजे ही एक प्रामुख्यानं मागणी आहे. दूध दरवाढीचा हा त्या ठिकाणी एक मोठा प्रश्न अनेक वर्षापासून भेडसावतोय. चालू बाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना जे प्रोत्साहनपद अनुदान जे 50,000 जे कबूल केलं होतं त्याचं अद्यापही वितरण झालं नाही. तेही त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावं अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे. आणि विशेषतः सोयाबीन पिकाच्या भावाच्या संदर्भात मध्ये बारदानाच्या नावानं खरेदी केंद्र बंद करण्यात आलं. आता काय हेतून बंद केले देव जाणं, परंतु आम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडे जागा कुठेही ठेवायला शिल्लक नसल्यामुळं आणि एवढा मोठा बोजा जर शासनाला परवडणार नसल्यामुळे कुठला ते पळवाट काढायची भूमिका आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून जे काय आधारभूत किंमत असेल त्या किमतीप्रमाणे शेतकऱ्यांना किमान भाव दिला पाहिजे. त्याच्यापेक्षा आम्ही तर असं म्हणतो की 7,000पर्यंत भाव देणं गरजेचं होतं. परंतु त्यांच्या हातात असताना, केंद्रामध्ये सरकार असताना, राज्यामध्ये सरकार असताना हे सहज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करता आली असते, परंतु त्यांची ती भूमिका या ठिकाणी दिसत नाही. हे असं एकंदरीत आता आपली भूमिका काय असणार आहे? मी आता म्हणल्याप्रमाणे ह्या सर्व मागण्या ज्या आम्ही शासनाकडे पाठवून देत आहोत आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो काही निर्णय येणाऱ्या भविष्य काळामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ ते निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊया. जे काय आधारभूत किंमत असेल त्या किमतीप्रमाणे शेतकऱ्यांना किमान भाव दिला पाहिजे. त्याच्यापेक्षा आम्ही तर असं म्हणतो की 7,000पर्यंत भाव देणं गरजेचं होतं. परंतु त्यांच्या हातात असताना, केंद्रामध्ये सरकार असताना, राज्यामध्ये सरकार असताना हे सहज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करता आली असते, परंतु त्यांची ती भूमिका या ठिकाणी दिसत नाही. हे असं एकंदरीत वातावरण. आता आपली भूमिका काय असणार? मी आता म्हणल्याप्रमाणे ह्या सर्व मागण्या ज्या आम्ही शासनाकडे पाठवून देत आहोत. बोला की. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो काही निर्णय येणाऱ्या भविष्य काळामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ जे निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊया. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये जे शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या बाबतीमध्ये हे जे निवेदन द्यायचं आहे की त्यांचेसुद्धा डोळे उघडतील आणि जे जे आश्वासनं त्यांनी मागच्या 2-3 महिन्यामध्ये दिलं असेल तर त्याची पूर्तता आज तागायत न झाल्यामुळं आम्ही हे निवेदन देत आहोत. त्याउपरी जर काही परिणाम नाही झाला तर आम्ही चक्काजाम आंदोलन करण्याचं काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. जवळपास 11 मागण्या आम्ही त्या ठिकाणी शासन दरबारी आत्ता आपल्या सर्वांच्या साक्षीत आदरणीय डेप्युटी कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. प्रामुख्यानं ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावं. पीक विम्याची रक्कम जे रखडलेले ते त्वरित वितरित करण्यात यावं. अतिवृष्टीचं शिल्लक शेतकऱ्याचे अनुदान त्वरित जमा करण्याबाबतीमध्ये हा एक विषय आहे. कर्जमाफी तात्काळ लागू करावी हे आश्वासन तर अनेक दिवसापासून आपल्यासमोर आहे, जनतेच्या समोर आहे, शेतकऱ्याच्या समोर आहे. कृषी अवजारे व खत या बाबतीमध्ये GST जे लागू केले ते रद्द करण्यात यावं. सोयाबीन संशोधन जे केंद्र आणि देवणी वळू संशोधन केंद्र जे जिल्ह्यात
सुरू करण्यात यावं ही प्रामुख्यानं अनेक वर्षापासून ही मागणी आहे. तसेच ठिबक सिंचन अनुदान असेल, सोलार सौर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.